नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी पदभरती 2022 मधील अतिशय आनंदाची बातमी आणि अतिशय महत्त्वाची माहिती आपण बघणार आहोत. तलाठी पदभरतीसाठी जाहिरात किती पदांची येईल, त्याचबरोबर जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते आणि तलाठी पदभरतीमध्ये तुमचा कट ऑफ किती लागू शकतो आणि या कट ऑफवरनं तुमचा अभ्यासाचं टार्गेट म्हणजे पहिल्या प्रयत्नामध्ये तुम्हाला तलाठी होण्यासाठी टार्गेट काय असेल, अभ्यासक्रम काय असेल, स्टडी नियोजन काय असणार आहे, अशी सविस्तर सर्व माहिती A to Z माहिती तुम्हाला पाहायला भेटणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे. त्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा. डिटेलमध्ये सविस्तर माहिती स्टेप बाय स्टेप आपण बघणार आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा तुमचा पहिला प्रश्न आहे, जाहिरात किती पदांची येईल. जाहिरात विद्यार्थी मित्रांनो 100% येणार आहे. 75,000 पदांची मेगा भरती करायची, त्यामध्ये ही पदभरती करायची. आपल्याला माहिती असेल, आता तुम्ही म्हणाल की प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही सांगतायत की जाहिरात येणार आहे, नेमकी कधी येणार आहे. तर आपल्याला माहिती आहे, महसूल मंत्र्यांनी सांगितलं की डिसेंबर एंडिंगपर्यंत जाहिरात येईल. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती होतं पोलीस भरतीची ही अशाच घोषणा होत होत्या की जाहिरात येणार, आम्ही हे एवढ्या पदांची जाहिरात काढणार आहोत. परंतु माहीत असेल आपल्याला, पोलीस भरतीबद्दल असे बरेच जण म्हणत होते की जाहिरात येईल, घोषणाच आहे फक्त, कधीच जाहिरात येणार नाही. परंतु मेगा भरतीची जाहिरात आली, पोलीस भरतीची जवळजवळ 18,000 पदांची जाहिरात आली. तशीच विद्यार्थी मित्रांनो, तलाठी पदभरतीबद्दल ही डिसेंबर नंतर कधीही जाहिरात प्रसिद्ध होईल आणि अंदाजित 4,000 प्लस जागा असतील. तर किमान त्यापैकी विद्यार्थी मित्रांनो 2,000 तरी जागांची जाहिरात तुम्हाला पाहायला भेटेल. मागच्या 3 वर्षापासून जाहिरात प्रसिद्ध झालेली नाहीये तलाठ्यांची. ठीक आहे, तर जशा पोलीस भरतीच्या सर्व जागांची जाहिरात आली 100% पदांची, तशीच विद्यार्थी मित्रांनो तलाठी पदभरतीची ही जाहिरात येणार आहे. सरळ सेवेच्या सर्वच विभागांच्या म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो पशुसंवर्धन असेल, तलाठी असेल, आरोग्य विभाग असेल, झेडपी असेल, सर्वांच्या जाहिराती आता प्रसिद्ध व्हायला सुरुवात होईल. TCS IBPS मार्फत या सर्व परीक्षा तुमच्या घेतल्या जातील. तलाठीची ही ऑनलाईन पद्धतीनेच तुमची परीक्षा विद्यार्थी मित्रांनो घेतली जाईल. तर हा झाला विद्यार्थी मित्रांनो जागांबद्दलचा प्रश्न आणि जाहिरात कधी येणार त्याबद्दलचा प्रश्न. आता विद्यार्थी मित्रांनो, जशी पोलीस भरतीची अचानक जाहिरात आली एवढ्या मोठ्या पदांची, ज्यांचा अभ्यास झालेला नव्हता ते विद्यार्थी आता म्हणतील की पोलीस भरतीची एवढी मोठ्या पदांची जाहिरात आली परंतु अभ्यासच झाला नाही. तसंच तलाठी पदभरतीबद्दलही तुमचं होऊ नये, त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तलाठी पदभरतीचा अभ्यासक्रम आणि पहिल्या प्रयत्नामध्ये तलाठी पदभरती शक्य आहे का, तर ह्या अभ्यासक्रम जो आहे त्याच्यावरनं तुम्हाला सर्व डिटेलमध्ये मी सांगणार आहे. फक्त विषयच नाही सांगणार, तर त्या विषयामध्ये कुठले उपटॉपिक्स येतात, किती मार्काला येतात, काय दर्जा असतो, त्यांची सर्व माहिती पाहणार आहोत. तर पहिल्या प्रयत्नामध्ये तुम्ही या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तलाठी होऊ शकता, परंतु 5 ते 6 महिन्यांचा तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करावा लागेल. रोज त्या अभ्यासाचं नियोजन करावं लागेल. कसं करायचं आहे ते सर्व माहिती तुम्हाला पुढे सांगणारच आहे मी. तर पहा, तलाठी पदभरती एक सरळ सेवा आहे. याचा एकच पेपर तुमचा होतो. यासाठी कुठलीही मुलाखत होत नाही, कुठलीही टायपिंग टेस्ट होत नाही, कुठलीही संगणक पद्धतीची टेस्ट तुमची घेतली जात नाही. फक्त एक परीक्षा होते. यासाठी तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नसते. 2 तासामध्ये तुम्ही जेवढे प्रश्न सोडवू शकता बराबर तेवढे प्रश्न सोडवा, कुठलीही निगेटिव्ह मार्किंग नाही. वेळ 2 तासाचा असतो. पहा, याच्यामध्ये असेल मराठी व्याकरण 25 प्रश्न 50 गुणांना, 12वीचा दर्जा असला. लक्षात घ्या, या ठिकाणी बरेच विद्यार्थी चुकतात. मराठी व्याकरणाचा नेमका कुठल्या दर्जानुसार अभ्यास करायचा, तर एकदम 12वीचा दर्जा या ठिकाणी असतो मराठी व्याकरणला. त्यानंतर आहे इंग्रजी व्याकरण, ज्याच्यामध्ये 25 प्रश्न 50 गुण पदवीवरती विचारला जातो. पदवीच्या दर्जाचं या ठिकाणी प्रश्न असतील. अंकगणित बुद्धिमत्ता 25 प्रश्न 50 गुण पदवी. सामान्य ज्ञान 25 प्रश्न 50 गुण पदवीच्या दर्जावरती. तर हे एक झालं विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सिलेबसचा भाग. आता याच्यामध्ये 2 तासाचा वेळ आहे तुम्हाला. 2 तासामध्ये तुम्हाला या ठिकाणी हे एकूण प्रश्न जे आहेत तुम्हाला किती सोडवायचे आहेत, 100 प्रश्न 200 गुणाचे असतील. काही जिल्ह्यांमध्ये कमी प्रश्न कमी गुण असतात, तर काही जिल्ह्यांमध्ये 100 पैकी 100 प्रश्न आणि 200 गुण असतात. आता नेमका याचा पेपर कसा असतो, तर तुम्हाला या ठिकाणी 4 पर्याय दिले जातात, 1, 2, 3 आणि 4. तर 4 पैकी तुम्हाला कुठलं तरी एक वरती गोल करायचा असतो. अशा पद्धतीने व्यवस्थित, म्हणजेच MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स तुम्हाला या ठिकाणी विचारले जातात. आता तुम्ही वारंवार रोजच्या रोज अभ्यास करताना, पेपर सोडवताना तुम्हाला MCQs ते तसे पेपर भेटतात, ते सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. रोज तुम्हाला ज्या पण प्रश्नपत्रिका आहेत मागच्या त्याचा जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे, ते पुढं आपण बघणारच आहोत. तर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला असतात, निगेटिव्ह मार्किंग नसते. सविस्तर अभ्यासक्रम काय असेल आता याच्यामध्ये, जसं की पहिला टॉपिक आहे तुमचा अंकगणित आणि बुद्धिमत्ता. हा एकच टॉपिक आहे. याचे 25 प्रश्न 50 गुणाला दोघांचे एकत्रित विचारले जातात. लक्षात घ्या, जसं की अंकगणित आणि बुद्धिमत्ता याचे जास्तीत जास्त तुम्हाला 45 प्लस प्रश्न या ठिकाणी म्हणजे मार्क्स तुमचे आले पाहिजेत. ते 50 पैकी किती 45
प्लस मार्क तुमचे या टॉपिक्समध्ये घेणं गरजेचं आहे आणि एवढे मार्क्स या टॉपिक्समध्ये भेटतात ही सराव केल्यानंतर जास्तीत जास्त. तर पहा, गणित, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, काळ, काम, वेग, संबंधित उदाहरणे, त्या संबंधित सरासरी, चलन, मापनाची परिणामे आणि घड्याळ हे अंकगणितमध्ये येतात. बुद्धिमत्ता काय त्यामध्ये काही अंकमालिका असेल, अक्षरमालिका असेल, वेगळा शब्द व अंक ओळखणे असेल, संबंध, अंक, अक्षर, आकृती, वाक्यावरून निष्कर्ष काढणे आणि वेन आकृती. तर हे बुद्धिमत्ताचा भाग आहे. अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे एकत्रितच प्रश्न विचारले जातात, परंतु तुम्हाला हे वेगवेगळे याच्यामध्ये कुठले उपघटक येतात, त्याचा कुठल्या उपघटकानुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे त्याची माहिती दिलेली आहे. याच्यासाठी कुठलं पुस्तक लागणार आहे तेही व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर आहे पुढं पहा मराठी व्याकरण. मराठीमध्येही 2 घटक येतात विद्यार्थी मित्रांनो. पहिला घटक आहे व्याकरण आणि दुसरा आहे शब्दसंग्रह. 2 घटक आहेत ज्याच्यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द हे शब्दसंग्रहामध्ये येतील. काळ व काळाचे प्रकार, शब्दांचे प्रकार ज्याच्यामध्ये नाम, सर्वनाम, क्रियाविशेषण, क्रियापद, विशेषण, विभक्ती, संधी व संधीचे प्रकार, म्हणी असतील, वाक्यप्रचारांचा अर्थ असेल, त्याचा उपयोग करणं असेल, शब्दसमूहाबद्दल एक शब्द असेल. तर अशा पद्धतीने मराठी व्याकरणामध्ये प्रश्न असतील. त्यानंतर इंग्रजी व्याकरण आणि मराठी व्याकरण दोन्हीचा एकत्रित तुम्ही थोडक्यात अभ्यास करू शकता, जे सेम या ठिकाणी आहे, जसं की काळा आणि काळांचे प्रकार आहेत अशा पद्धतीने. त्याच्यानंतर पहा व्हॅक्युलबरी आहे, सिनोनिम्स आणि अँटोनिम्स आहेत. क्वेश्चन टॅगवरती प्रश्न असतील, यूज प्रॉपर फ्रॉम दी वर्ब, स्पॉट दी एरर, स्पेलिंग, पॅसेज, सेंटेन्स स्ट्रक्चर, वन वर्ड सबस्टेशन्स आणि फ्रेजेस अशा पद्धतीने प्रश्न तुम्हाला इंग्रजी व्याकरणामध्ये या उपघटकांवरती येतील. तर याच्यासाठी इंग्रजी व्याकरणासाठी काय करावं लागेल तुम्हाला, मागील प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले परत कुठले प्रश्न आलेले आहेत, कशावर नेमके प्रश्न आलेले आहेत ते पाहावं लागेल आणि त्यानुसार सराव करावा लागणार आहे. त्यासाठी मागील प्रश्नपत्रिकांचा अभ्यास या ठिकाणी खूप महत्त्वाचा आहे. ज्यावेळेस तुम्ही नोट्स काढता त्यावेळेस तुम्हाला त्याच्या अगोदर नोट्स काढायच्या अगोदर प्रश्नपत्रिकांचा सराव असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पहा सामान्य ज्ञान हा टॉपिक आहे, ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचा व भारताचा इतिहास तुम्हाला विचारला जाईल. राज्यघटना, पंचायत राजवरती प्रश्न खूप महत्त्वाचे तुम्हाला येतील, कारण की तलाठी पदभरतीमध्ये पंचायत राज व्यवस्था तुम्हाला पूर्ण माहिती पाहिजे. त्यानंतर भारतीय संस्कृती, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रातील समाजसुधारकांचे कार्य, भारताचे शेजारील देशांची माहिती. त्यानंतर चालू घडामोडीमध्ये सामाजिक असतील, राजकीय, आर्थिक, क्रीडामधील असतील, मनोरंजनामधली असतील इत्यादी ज्या चालू घडामोडी आहेत त्याच्या आधारे तुम्हाला चालू घडामोडीचाही अभ्यास करावा लागेल. हा चालू घडामोडी एक वेगळा टॉपिक आहे सामान्य ज्ञान विषयामध्ये, आणि हे बाकीचे जे टॉपिक्स आहेत हे कर्मिक पुस्तकावरील टॉपिक्स आहेत. तर सामान्य ज्ञानासाठी काय करायचं, जसं की तुम्ही त्यांचा ठोकळा वाचताय तर तो रिव्हिजनसाठी खूप चांगला आहे, परंतु तुम्हाला खोल डीपमध्ये अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला क्रमिक पुस्तकं वाचणं गरजेचं आहे. जसं की समाज सुधारकांसाठी त्यांचे कार्य व त्याच्यावरून नोट्स काढण्यासाठी तुम्हाला जसं की इतिहासामधील काही समाजसुधारक आहेत, जसं की महाराष्ट्राच्या इतिहासामधले काही समाजसुधारक आहेत, तर त्यासाठी तुम्हाला क्रमिक पुस्तकं तुमच्या BA झालेली असतील किंवा तुम्हाला पॉलिटिक्सची पुस्तकं असतील, राज्यशास्त्राची, इतिहासाची, भूगोलाची याच्यावरचा अभ्यास तुम्हाला क्रमिक पुस्तकामधून नोट्स काढून करावा लागणार आहे. तर ही डीपमध्ये अभ्यास करावा लागेल. रिव्हिजनसाठी तुम्ही ठोकळा वगैरे वापरू शकता नंतर अभ्यास केल्यानंतर क्रमिक पुस्तकांचा त्याच्यानंतर. तर अशा पद्धतीने हे सामान्य ज्ञानवरचे तुम्हाला क्वेश्चन्स उपघटकानुसार येतील. आता त्याच्यानंतर आहे पहा तलाठी पदाची माहिती. तलाठी संवर्ग हा एक गट क मधला येणारा संवर्ग आहे, राजपात्रित आहे. सरळ सेवा म्हणजे एकच परीक्षा तुम्हाला याची द्यायची असते. त्याचं प्रमोशन कसं होतं तलाट्यांचं, त्याच्यासाठी पहा तलाठी जो की त्याच्या खाली असतो कोतवाल, त्याच्यानंतर असतो या ठिकाणी तलाठी गटक, त्याच्यावरती मंडळ अधिकारी. आता तलाठी म्हणून तुमची निवड गटक मध्ये झाली वर्ग 3 मध्ये, तर त्याच्यानंतर तुमची गटक मध्येच मंडळ अधिकारी म्हणून निवड होते. तर तुमचं प्रमोशन कसं होतं, तलाठी ज्यावेळेस तुम्ही होता त्यानंतर तुमचे 5-6 वर्ष सेवा झाल्यानंतर या ठिकाणी ज्यांची सेवा ज्येष्ठतेनुसार म्हणजे या ठिकाणी ज्यांची सेवा जास्त झालेली आहे त्याच्यावरनं तुमचं मंडळ अधिकारी म्हणून प्रमोशन होतं. तलाट्यांपेक्षा जास्त पगार मंडळ अधिकाऱ्यांना असतो, गटक मधलं जरी ही पोस्ट असली तरी. त्याच्यानंतर येतं परत वरती नायब तहसीलदारमध्येही तुम्ही जाऊ शकता, गट ब मध्ये, तहसीलदार गट अ मध्ये, त्यानंतर उपजिल्हाधिकारी आणि त्याच्यानंतर वरती कलेक्टर. तर अशा पद्धतीने ही आहे पदांचा क्रम आहे, याच्यावरतीही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. कोतवाल सर्वात खाली असतो, त्यानंतर तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, उपजिल्हाधिकारी आणि कलेक्टर. अशा पद्धतीने तुमचं प्रमोशन देखील होत राहतं. पगार किती असतो हा तलाट्यांचा, सुरुवातीला 7व्या वेतन आयोगानुसारच तुम्हाला 30 ते 35 हजार रुपये पगार या ठिकाणी पडतो. स्टार्टिंगच तुमची 30 ते 35 हजार रुपये या ठिकाणी होते.
ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होतं त्याच्यानंतर पहा आता शैक्षणिक पात्रतेबद्दल कुठलीही पदवी तुमची चालते, वायसीएममधून केलेलं असेल, शेवटच्या वर्षाला तुम्ही असाल तरीही अप्लाय करू शकता, परंतु निकाल तुमचा लागेल, तुमचं ज्यावेळेस सिलेक्शन होईल त्यावेळेस तुम्हाला तुमचा मार्कलिस्ट त्यावेळेस हजर करणं गरजेचं आहे. कुठलीही पदवी चालेल. MSCIT सुरुवातीला अप्लाय करताना लागत नाही, नंतर सिलेक्शन झाल्यानंतर 2 वर्षाचा वेळ तुम्हाला MSCIT साठी दिला जातो. टायपिंगचीही या ठिकाणी गरज नसते, लक्षात घ्या. तर शैक्षणिक पात्रतेबद्दल तुमचा प्रश्न क्लिअर झालेला असावा. त्याच्यानंतर आहे महत्त्वाचं कट ऑफ आणि तुमचा स्टडी प्लॅन, अभ्यास नियोजन कसं असावं. तर मागील अंदाजित कट ऑफ तुम्हाला मी सांगतो मागं कसा लागला होता, त्यानुसार तुम्ही एक टार्गेट ठेवून अभ्यास करू शकता. तलाठ्यांचा अंदाजित हा मागचा कट ऑफ आहे, ज्याच्यामध्ये पहा ओपनला किती प्रश्न बरोबर आले पाहिजेत त्याची माहिती दिली आहे मी तुम्हाला. 88+ प्रश्न तुमचे ओपनमध्ये बरोबर आले पाहिजेत या ठिकाणी. त्यानंतर OBCमध्ये 85+ तुमचे प्रश्न बरोबर आले पाहिजेत, तसं टार्गेट ठेवायचं तुम्हाला. EWSमध्ये 86+ प्रश्न तुमचे बरोबर आले पाहिजेत. SCमध्ये 82+ प्रश्न तुमचे बरोबर आले पाहिजेत. STमध्ये 78+ तुमचे प्रश्न बरोबर यायला हवेत. तर याच्यावरनं तुम्ही ठरवू शकता की तुमचा कट ऑफ कशा पद्धतीने जातोय, किती प्रश्नांचं तुम्हाला अभ्यास करावा लागेल, किती प्रश्न बरोबर तुमचे यायला हवेत. त्यानुसार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुमचं टार्गेट तुम्ही ठेवू शकता. तर ओपनमधून असाल तुम्ही तर 88+ तुम्हाला प्रश्न कसे बरोबर येतील त्यानुसार तुम्हाला प्रत्येक टॉपिक्सनुसार 4 घटकांचा अभ्यास करावा लागेल. 5 ते 6 महिन्यासाठी विद्यार्थी मित्रांनो चांगला अभ्यास केला तुम्ही तर पहिल्याच प्रयत्नांमध्ये तलाठ्यांची पोस्ट जी आहे ती घेऊ शकता. खूप महत्त्वाची, खूप मोठी आणि चांगली पोस्ट आहे. तुम्ही म्हणाल की या ठिकाणी सरळ सेवेची पदभरती आहे, MPSC नाही आहे, तसं काही नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. सरळ सेवा एक खूप मोठी आहे आणि सरळ सेवेमध्ये ही तलाठी खूप मोठी पोस्ट आहे. तर यासाठी 5 ते 6 महिन्याचा कंटिन्यू अभ्यास जर तुमचा असेल तर हा कट ऑफ तुम्ही सहज पार करू शकता. तर हा अंदाजित सांगितला आहे मी तुम्हाला. आता 2022-23 मध्ये कसा पेपर येतो त्याच्यावरनं तुमचा कट ऑफ नंतर ठरेल, परंतु अंदाज एक येईल तुम्हाला की नेमका किती प्रश्न बरोबर यायला हवेत मेरिटमध्ये येण्यासाठी. त्यानुसार तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. यावेळेस विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अभ्यास करताना जास्तीत जास्त सुरुवात करायची तुम्हाला ती म्हणजे जुन्या प्रश्नपत्रिका सोडवण्यापासून. पोस्ट काढण्यासाठी तुम्हाला सर्वात महत्त्वाचं अगोदरचं काम करायचं आहे. अभ्यास करण्याच्या अगोदर त्या प्रश्नपत्रिका, जुन्या प्रश्नपत्रिकांचा रोज सराव करणं, रोज ते प्रश्न सोडवणे आणि त्यानंतर त्या प्रश्नपत्रिका सोडवून तुम्हाला रोज किमान 6 ते 7 तास प्रत्येक विषयानुसार तुम्हाला जसं जमेल तसा अभ्यास करावा लागेल. आत्तापासून जर केलात तुम्ही तर आता तलाठी पदभरती येणाऱ्या 1-2 महिन्यात जर जाहिरात प्रसिद्ध झाली, 1-2 महिन्यामध्ये परीक्षा आल्या तर तुमचा विद्यार्थी मित्रांनो निम्मा अभ्यास या ठिकाणी होऊ शकतो. 5 ते 6 महिन्याचा कालावधी या ठिकाणी अभ्यासाला लागतो पहिल्याच प्रयत्नामध्ये व्हायचं असेल तलाठी तर, किंवा त्याच्या अगोदरही होऊ शकतात. बरेच विद्यार्थ्यांचा पहिल्यापासून अभ्यास झालेला असेल तर मी म्हणत नाही की होणार नाही आहे. 5 ते 6 महिने अभ्यास नाही केला तर 1 ते 2 महिन्यामध्येही अभ्यास काही विद्यार्थ्यांनी केला तर होऊ शकतात, ज्यांचा अगोदर अभ्यास चांगला झालेला आहे त्यांनी. तर अशा पद्धतीने ही एक स्टडी प्लॅन आहे. जरी तुमची 1-2 महिन्यांचा अभ्यास जरी तुम्ही केलात तरी जुन्या प्रश्नपत्रिका मात्र तुम्हाला सोडवाव्या लागतील. किमान 6 ते 7 तास अभ्यास करावा लागणार आहे. तर महत्त्वाच्या पुस्तकांमध्ये विद्यार्थी मित्रांनो इंग्रजी व्याकरणासाठी MJ सैक यांचं आणि गणितासाठी सतीश वैश्य सरांचं या ठिकाणी पुस्तक तुम्ही वापरू शकता. बाकी पुस्तकं मग तुम्हाला जे पुस्तक आवडेल त्यानुसार अभ्यास करू शकता आणि क्रमिक पुस्तकांचा यूज करू शकता. तर अशा पद्धतीने ही सर्व माहिती विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दिलेली आहे. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत मात्र शेअर करा. धन्यवाद.